स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती श्री तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून राजेंद्रदादा गावडे आणि सुनीताताई कड यांच्या दत्ताजी जोरी, अशोकराव दातेसर, काठापूर मुख्याध्यापक, ज्यांचा सगळ्यांचा उल्लेख करावा असे अनेक मान्यवर मंडळी, या गावचे अधिकारी पदाधिकारी आणि ज्यांच्या हातामध्ये उद्याचं भवितव्य आहे असे आमच्या समोर बसलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर आमच्या संधी भवनाप्रच्या सांगताना सांगितलं की मी रील स्टार आहे आणि मी एका विद्यालयामध्ये 36 वर्ष शिक्षकाचं काम केल्यानंतर मी गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालो कानूर मेसाईच्या विद्यालयातून. आणि माझ्या पुढे प्रश्न होता की आपण पुढच्या काळामध्ये काय करायचं, कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर बऱ्याच लोकांना एक उद्योग असतो, गावामध्ये यायचं, बसायचं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या, दुपारी जाऊन झोपायचं, किंवा मग एखादी कुठेतरी टपरी टाकायची किंवा काहीतरी उद्योग करायचा. पण माझ्या बुद्धीला ते काही पटल्यासारखं नव्हतं आणि म्हणून मी ठरवलं की 4 भिंतीच्या आतमध्ये आपण शिकवलं, आता 4 भिंतीच्या बाहेर जाऊन समाजाला काही आपल्याला देता आलं तर आपण देण्याचा प्रयत्न करू. आणि मी प्रयत्न केला. 1 वर्षभरापासून मी एक रील काढतोय, सामाजिक विषयावरच्या रील काढतोय, मला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझे फॉलोअर्स आहेत. आताच माझे 1,20,000 फॉलोअर झालेले आहेत. ही सारी तुमची कृपा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, कारण इथे लहान लहान मुलं आहेत. हे खरं तर लोककथा आहे, राजस्थानमध्ये घडलेली कथा आहे. एक बाबा होते, 90-95 वर्ष वय त्यांचं झालेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे 90-95 वर्ष झाल्यानंतर माणसाला चाहूल लागते की आता आपले दिवस भरलेले आहेत, आता आपण जास्त काळाची काही सोबती नाही. म्हणून त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि लोकांना बोलवल्यानंतर सांगितलं की मी माझं मृत्यूपत्र तयार केलेलं आहे आणि कशी वाटणी करायची माझ्या संपत्तीची ते मी या मृत्यूपत्रामध्ये लिहिलंय. पण एक काम करा, हे मृत्यूपत्र तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या पेटीमध्ये बंद करा आणि माझं निधन झाल्यानंतर हे मृत्यूपत्र तुम्ही खोला, त्याचं वाचन करा आणि मी सांगते त्या पद्धतीनं माझ्या मुलांमध्ये माझ्या संपत्तीचं वाटप करून टाका. सगळ्या गावकऱ्यांच्या समवेत, मुखियाच्या समवेत ती काही जी चिठ्ठी होती ती चिठ्ठी बंद केली, तिला कुलूप वगैरे लावलं, चावी मुखियाकडे ठेवली गावाच्या. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यामध्ये बाबांचं निधन झालं. लोकांना आता जबाबदारी कळाली की आता आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. सगळे लोक जमले आणि म्हटले चला कुलूप उघडा, काय बाबांची इच्छा आहे, काय मृत्यूपत्रामध्ये लिहिलंय. चिठ्ठी उघडली, त्याच्यामध्ये बाबांनी लिहिलं होतं की माझे 17 उंट आहेत. जसं आपण आपल्याकडे शेती, बैलगाडा, अमकं तमकं ही आपली संपत्ती समजतो, तसं राजस्थानमध्ये उंट ही संपत्ती असते. माझे 17 उंट आहेत आणि 17 उंटाचं वाटप खालीलप्रमाणे करावं असं माझी इच्छा आहे. आता प्रश्न असा आहे की पहिली इच्छा आहे की माझा जो सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याला निम्मे उंट द्या, दुसरा मुलगा आहे त्याला 3रा भाग द्या आणि सगळ्यात धाकटा मुलगा आहे त्याला 9वा भाग द्या. कळालं तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला वाटप करायचं आहे आता, म्हणजे तुम्ही बोलायचे. आता उंट किती आहे? 17. मोठ्या मुलाला किती द्यायचे? निम्मी. आता प्रश्न तिथंच आला. आता निम्मे म्हणजे तर काय उंट कापता येणार नाही आपल्याला. काय करावं काय कळलं बाबा लोकांना, कसा प्रश्न सोडवायचा, निम्मे उंट वाटायचे कसे? पण पहिल्याच थोरल्या मुलाला द्यायचे ना. आता प्रश्न असा झाला, दिवसभर खेळ झाला, उंट काही कुणाच्या वाट्याला आला नाही, त्यामुळे त्या उंटाला कोणी खाऊ घातलं नाही. उंट दिवसभर उपाशी. गावचे लोक म्हणले चला आता उद्या आपण बसू. उद्या बसले, पुन्हा हा प्रश्न निर्माण झाला. तिथून राजूदादा गावडे सारखा एक शहाणा माणूस चालला होता. राजूदादा म्हणजे काय चाललंय कालच्यापासून बाबा, इथे मिटिंग बसली, काहीतरी चाललंय. ते म्हणजे काय ना हो, असं मृत्यूपत्र आहे, 17 उंट, निम्मे उंट मोठ्या मुलाला द्यायचे, मधले 3रा भाग जो होतो मध्याला द्यायचा आणि 9वा भाग जो होतो याला. राजूदादा म्हणजे प्रश्न सोपा आहे ना, अवघड काहीच नाही. अवघड कसं? आम्ही 1.5 दिवस झाले राजूदादा डोकं चालू होते, तू म्हणता प्रश्न सोपा. अवघड सोपाच आहे. राजूदादा पटकन गेले,
त्यांच्या घरचा एक उंट घेऊन आले. आता लोक म्हणले, अरे राजूदादा कशाला उंट घालताय तुम्ही तुमच्या याच्यामध्ये, तुम्हाला काय पडले? राजूदादा म्हटले, तसं नाही, प्रश्न सोडवायचा आहे ना, मग मला उंट घातला. राजूदादानं त्यांचा उंट त्याच्यामध्ये घातला. 17 अधिक 1 18. आता वाटप सोपं झालं ना. आता निम्मे उंट द्या मोठ्याला, किती देणार? 9 उंट गेले, बरोबर आहे. आता तिसरा भाग जो आहे तो मधल्याला द्यायचा आहे. म्हणजे उंट 18 आहेत, तिसरा भाग म्हणजे किती झाले? 6 उंट झाले. 6 त्रिक 18 ना, 9 6 15 गेले. 9वा भाग 18चा 9वा भाग म्हणजे 2 उंट. 9 6 15 2 17 उंट गेले. राजूदादा त्यांचा उंट घेऊन घरी गेले. आज समाजामध्ये जर प्रश्न सोडवायचे असतील तर स्वतःचा उंट घालण्याची ताकद ठेवली पाहिजे, त्याशिवाय प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून स्वतःचा उंट घालून प्रश्न सोडवण्याची ताकद त्या भागामध्ये एकाच माणसामध्ये, त्या माणसाचं नाव आहे बापूसाहेब गावडे. आणि म्हणून जेव्हा बापूसाहेबांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तुम्ही आम्ही पण विचार करतो की असं का होतं. एक लक्षात ठेवा, माझ्या रीलमध्ये पण मी आज तोच मुद्दा मांडलाय. पोराला मोबाईलचा खर्च बाप करतो, पोराच्या रिचार्जचा खर्च पण बाप करतो, पोराच्या शिक्षणाचा खर्च बाप करतो, पोराच्या लग्नाचा खर्च बाप करतो. पण बाप म्हाताऱ्या झाल्यानंतर त्याच्यावर खर्च करायची वेळ आली तर पोरगा म्हणतो आम्ही वेगळं राहतो. ही आजची समाजाची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला पाणी पाहिजे, बापूसाहेब पाहिजे. तुम्हाला डॅम पाहिजे, बापूसाहेब पाहिजे. डीपी पाहिजे, बापूसाहेब पाहिजे. MIDC मध्ये काम असेल, बापूसाहेब पाहिजे. कुणाचा घरचा वाद असेल, बापूसाहेब पाहिजे. पोलीस स्टेशनला भांडण आलं, बापूसाहेब पाहिजे. रस्ते आले पाहिजे, बापूसाहेब पाहिजे. मग जेवढ्या वेळ तुम्हाला बापूसाहेब पाहिजे, मग येत्या 7 तारखेला तुम्हाला बापूसाहेब का नको? येत्या 7 तारखेला तुम्ही जे मतदान करणार आहे त्या मतदानाच्या वेळी सुद्धा आपल्याला बापूसाहेब आठवले पाहिजे. याचं कारण बापूसाहेबांनी त्यांचं सारं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी खर्च केलेलं आहे. आणि ही जर वेळ आपण चुकवली तर मला वाटतं आपल्यासारखे कृतज्ञ कोणी ठरणार नाही. आणि म्हणून आपण का त्यांना मत द्यायचं याला पण काही कारण आहेत. जुन्या काळामध्ये एक म्हण होती, ती जुन्या काळामधली एक म्हण सगळ्या आमच्या जुन्या माणसांना माहित असेल, नवरा मरू नाही तर नवरी मरू, हंडरे सावळ्या तेलच्या गुळवणी. जुन्या काळाची तेलच्या गुळवणीच होतं जेवायला, आता सारखं पंचपाक्वान नव्हतं. मन परत लक्षात घ्या, नवरा मरू नाही तर नवरी मरू, हंडरे सावळ्या तेलच्या गुळवणी. आज तसं तेलच्या गुळवणी हाणणारे अनेक आहेत. पण तुम्हाला एक कळलं पाहिजे की आम्हाला राजूदादालाच का मत द्यायचंय, आम्हाला सुनीताताईलाच का मत द्यायचंय. विकासाच्या ह्या मुद्द्यावर आपल्याला मतदान द्यायचं. आणि विकासाचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा आहे. इथं जातीपातीचा मुद्दा महत्वाचा नाही. अरे मराठी यांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला, सांगून गेला कोणी मराठी शाहीरावजा विश्वाला, तीच आमुची जात मराठी मळवट भाई भवानीचा, आणि पोत नाचवत गाजत राहू सवालाय जबानीचा. आज या राजकारणामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून जर कोणी जातीपातीचं राजकारण करत असेल तर मला वाटतं त्याला हीच वेळ ठासून सांगण्याची की इथं जातीपातीचं राजकारण नाही चालत, इथं विकासाचं राजकारण चालतं. कारण विकासामुळे आमची चूल पेटणार आहे, विकासामुळे आमच्या मुलाला नोकरी लागणार आहे, विकासामुळे आम्हाला पाणी येणार आहे, विकासामुळे कोणतरी एखादा पोरगा कुठे एखादा आजारी असेल तर त्याला मदत मिळणार आहे. आणि म्हणून आज हा विचार आपण करता कामा नाहीये. घराणेशाहीचा विचार करत असताना त्या कुटुंबानं आपल्यासाठी किती योगदान दिलं याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि ह्या विचार करताना आज ज्यावेळी सुजाण माणूस विचार करतो त्यावेळी त्याच्यापुढे एकच नाव येतं, ते म्हणजे बापूसाहेब गावडे. आणि आज त्याच बापूसाहेबांच्या निष्ठेचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपल्यासारखी माणसं का चौताळली नाही पाहिजे. ज्यावेळी कुणीतरी लातूर शहरामध्ये सभा घेताना असं सांगितलं की एवढे लोक जमले तर विलासराव देशमुखांचं नाव पुसून जाईल, इतकी लोक जमले. ती माणसं स्वाभिमानी होती. ज्या विलासराव देशमुखांनी लातूरचा विकास केला त्या विलासराव देशमुखांचं नाव लोकांच्या काळजावर कोरलेलं होतं. आणि म्हणून निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की विलासराव हे आमचे मनाचे सम्राट आहेत, त्यांचं नाव आमच्या काळजावर कोरलेलं आहे. आणि म्हणून आम्ही विलासरावांना विसरू शकत नाही. लोकांनी भरभरून मतं दिली आणि लातूरला काँग्रेसची सत्ता आली. तुम्हाला आम्हाला हे जमत नाही.
तुम्हाला आम्हाला करता येत नाही? अरे उभी हयात ज्यांनी शरद पवार साहेबांबरोबर घातली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा आदरणीय अजितदादांवर बरोबर आमचे गावडे साहेब गेले आणि राजूदादाच्या या सगळ्या प्रकारचा झपाटा पाहून आदरणीय वळसे साहेबांनी सुद्धा सांगितलं की राजूदादा तुम्ही आता तयारी करा, सुनीताताई तुम्ही तयारी करा, तिकडे कांचनताई तुम्ही तयारी करा. सांगितलं तयारी करा. 1.5-2 महिने असतील यांनी प्रचाराचा झपाटा सुरू केला. घराघरामध्ये ते त्या ठिकाणी पोहोचले आणि घरामध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळी वेळ आली त्यावेळी त्यांना आदल्या रात्री सांगण्यात आलं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही. कोण खेळलं, काय खेळलं हे सगळं आम्हाला माहित आहे. पण यामध्ये आदरणीय वळसे पाटलांचा हतबल करण्यात आलं. त्यांना विकासाचा मेरू नक्की आहेत आपले वळसे पाटील साहेब, पण आपण त्यांना याबद्दल दोषी ठरत नाही. अजितदादांना दोष देता येणार नाही. पण ज्यांनी दुसऱ्याच्या साठी मतं मागितली त्यांनी शेवटी आग्रहानं एक मतदारसंघ मागून घेतला की टाके हाजी जिल्हा परिषद गट हा आम्हाला मिळाला पाहिजे, शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला पाहिजे. नंतर काय कशा पद्धतीनं झाले सगळ्या तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून रात्री सांगितलं राजेंद्र दादाला की तुम्हाला तिकीट देण्यात येत नाही, पण खालची सीट आम्ही देतो. सुनीताताईला आम्ही तिकडून पंचायत समिती देतो, कांचनताईला तिकडून पंचायत समिती देतो आणि वर मात्र वेगळा माणूस राहील. मला त्या सुनीताताईंचा पण आभार मानले पाहिजे, त्या कुटुंबाचा आभार मानले पाहिजे, जांबूतकरांचं पण आभार मानले पाहिजे आणि कवठेकरांचं पण आभार मानले पाहिजे. त्यांनी सांगितलं राजू दादा जिकडून उभं राहील तिकडे आम्ही उभं राहणार. मग भले आम्हाला पक्ष उमेदवारी देऊ आता ना, याला निष्ठा म्हणतात, याला म्हणतात निष्ठा. आणि म्हणून जेव्हा तिकीट कापलं तेव्हा ही माणसं सुद्धा आपल्याबरोबर उभी राहिली. त्यांना सुद्धा आज आपण प्रेमानं आशीर्वाद देण्याची या ठिकाणी गरज आहे. अहो मला एक सांगा, तुम्हाला कुणीतरी जेवायला बोलवलंय, मस्तपैकी पाठ मांडलाय, पंचपक्वानाचं जेवण वाढले आणि तुम्ही एक घास उचलला तोंडात घालणार तेवढ्यात जर तुमचं ताट कोणी हिसकावून घेतलं तर तुमची काय अवस्था होईल? अडीच महिने घरादारापर्यंत पोहोचवणारे, घरादारापर्यंत प्रचार करणारे आणि त्यांना तुम्ही आदल्या दिवशी सांगताय की तुम्हाला आम्हाला तिकीट देता येणार नाही. आणि तिकीट दिलं कोणाला? ज्यांनी विरोध केला अजितदादांना त्यांना तिकीट आहे. वळसे पाटलांना ज्यांनी विरोध केला त्यांना तिकीट आहे. आज वळसे पाटील सुद्धा कोणत्या तोंडाने प्रचार करणार आहे? अरे या राजूदादांना वळसे साहेबांचा प्रचार केला, गावडे कुटुंबानं वळसे प्रचार केला. आज त्याच वळसे साहेबांवर वेळ आली की ज्यांनी वळसे पाटलांना विरोध केला त्यांच्यासाठी मतं मागायची. म्हणजे हे त्यांच्या मनाची सुद्धा जी काही शोकांतिका आहे, मनाची सुद्धा उलघाल आहे, हे आपण सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्यांचा काही जो मूक संदेश आहे तो मूक संदेश आपण घराघरामध्ये पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून हे निष्ठेचं उदाहरण आहे की आम्ही ज्यावेळी विलासरावावर कोणी बोललं त्यावेळी विलासरावांना भरभरून मतं केली. आज जेव्हा बापूसाहेब गावडेंच्या निष्ठेवर कोणीतरी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि शरद पवार अजितदादांबरोबर राहणाऱ्या ह्या कायम माणसांना जेव्हा तिकीट डावललं त्यावेळी तुमचा आमची निष्ठा आणि तुमचा आमचा स्वाभिमान हा जागृत झाला पाहिजे आणि आपण एकमुखाने निर्णय घेतला पाहिजे की आम्ही निष्ठेबरोबर आहे आणि आम्ही विकास कामाबरोबर आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचं एकमेव कारण असं आहे की शेवटी आज देशात नरेंद्र आहे, राज्यात देवेंद्र आहे आणि आपल्या गटात राजेंद्र पाहिजे आपल्याला. त्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही. कारण आज देशाची सत्ता वरपासून तर खालपर्यंत एकाच पक्षाचं सरकार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विकास कामं करणं सोपं होतं. आणि विकास कामं काय असतात हे गावडे कुटुंबाला कोणी वेगळं सांगण्याची गरज नाही. हा बेड भाग होता, त्या बेड भागामध्ये वाहनं येत नव्हती, इकडून तिकडून नद्यांना जर पाणी आलं तर पेट्याशिवाय जाण्याचा पर्याय नव्हता. त्या काळामध्ये बापूसाहेब जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर हा अहमदाबादचा पूल झाला आणि तुमची आमची दळणवळणाची सोय त्या ठिकाणी झाली. अनेक कालवे झाली, बंधारे झाले. या सगळ्यामध्ये बापूसाहेबांचा विकास जो आहे, हे विकासाचं जे स्वप्न आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आपल्याला की आपण फक्त अंधानुकरण करत नाही, जायचं म्हणून कुणाच्या पाठीमागे जायचं नाही, आपल्याला विकासाच्या पाठीमागे जायचंय. आणि विकासाच्या पाठीमागे जाताना ज्यावेळी राजूदादांनी चंद्रकांतदादा पाटलांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी चंद्रकांतदादांनी सांगितलं की यापुढे राजूदादा, सुनीताताई तुम्हाला जी पाहिजे ती ताकद आम्ही देण्याचं काम करू. आणि गावडे परिवाराचं स्वप्नच मुळात विकासाचं स्वप्न आहे. काय आपली अवस्था होते सगळं आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मित्र, खरं तर ही फार मोठी वेळ आहे आणि ही वेळ आपण साधली पाहिजे. आपण गावडे परिवाराचे बापूसाहेब असतील किंवा राजेंद्र जिल्हा परिषदेला असतील,
सुनीताताई या ठिकाणी पंचायत समिती गणामध्ये असतील किंवा तिकडे कांचनताई असतील, यांना आपण विजयी करून त्यांच्या निष्ठेवर आणि विकासावर आपण या ठिकाणी शिक्कामोर्तब करायचंय. अरे 85 वर्ष साहेबांचं वय आहे. त्या साहेबांनी कधी रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही. तुमच्या घरातला वाढदिवस आहे तर तुम्हाला साहेब पाहिजे, तुमच्या घरातलं लग्न आहे तर तुम्हाला साहेब पाहिजे, तुमच्या घरामध्ये चांगला प्रसंग असला साहेब पाहिजे, वाईट प्रसंग असला साहेब पाहिजे, विकासाचं काम असेल तर साहेब पाहिजे. तुम्ही फोन करता रात्री अपरात्री आणि साहेब तुमच्यासाठी धावून येतात. मग येत्या 7 तारखेला सुद्धा आपण या ठिकाणी तीच वेळ आपण साधली पाहिजे आणि त्यासाठी आपण विकासाच्या पाठीमागे उभं राहताना नक्की हा विश्वास द्याल की आम्ही राजूदादा, सुनीताताई आणि कांचनताई यांच्या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजयी करू. तुम्हाला एक शपथ देतो त्या निमित्तानं, घ्या शिवाची, घ्या शिवाची शपथभूमीची, घ्या शिवाची शपथभूमीची, टिकवू स्वाभिमानी बना. राजूदादा आणि सुनीताताई यांना निवडून आणा, राजूदादा आणि सुनीताताई यांना निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही चलू.